नमस्कार, मी पुण्यावरून संगीता तिवारी। गेले कित्येक दिवस नाशिक चर्चेत आहे खरात प्रकरणामुळे आणि काहीच दिवसांपूर्वी नवीन आपला कॉर्पोरेट जिहाद हे माहिती पडलं। म्हणजे एका आयटी मध्ये कसं मुलींचं शोषण होतं, महिलांना कसा त्रास दिला जात होता, त्यांना कसं धर्मांतर करायला लावत होत्या। म्हणजे त्याच्यामध्ये ती निदा खान ती तर गायबच झाली आणि दुसऱ्या पुण्याच्या ज्या होत्या अश्विनी काहीतरी नाव आहे त्यांचं, त्या अश्विनी मॅडमला तर तुम्ही अरेस्ट केलं समजा। पण जेव्हा त्या HR कडे मुली कंप्लेंट करतायत की आम्हाला वाईटरित्या हात लावल्या जात आहेत, आम्हाला जिन्यात लॉबीमध्ये पकडलं जातंय, त्याचा व्हिडिओ शूट होतोय, नंतर तुझ्या घरी हे व्हिडिओ शूटिंग पाठवू म्हणून त्यांना दम देऊन त्यांना धर्म परिवर्तन, त्यांना नमाज पडायला लावणं, व्हॉट एव्हर इट इज, लिपस्टिक लावायचं नाही, नेलपेंट लावायचं नाही, अशा ह्या जिहादी प्रवृत्तीकडे वळण्याचं जे ती आयटी कंपनी करत होती त्याचं पोलिसांनीच नाशिकच्या सगळं भांडं उघडं केलं। पण त्यानंतर मी हे म्हणते आहे की आपल्या मुली सुरक्षित आहेत का? आमच्या महिला सुरक्षित आहेत का? म्हणजे त्या मुलींना तुझी नोकरी जाईल, कारण का काय होतं, एका महिलेवर घर चालत असतं तेव्हा तिला अचानक नोकरी जाणं परवडत नाही, अशा वेळेस ती बळी पडती व्यवस्थेची आणि अशा वेळेस आपणही त्यांना दोष देतो। हिला नव्हती का अक्कल, हिला नव्हती का लाज? अहो तिच्या मागचं बघा ना, तिला घर परिवार चालवायचा आहे, तिच्या सिक्युरिटीची गॅरंटी कोण घेणार? उद्या ती जरी तिने आता त्या HR कडे कंप्लेंट केल्या होत्या, ती HRही लक्ष देत नव्हती। म्हणजे मग त्या बिचाऱ्यांनी जायचं कुठं? नवऱ्याला सांगितलं तर नवरा म्हणाल बस घरी, म्हणजे पैसे जे येणारे दर महिन्याचे होते, पगार जो येत होता, तिथं तिच्या सगळ्या नाड्या बंद होतात हो। मग अशा वेळेस त्या महिलांना कुठेतरी सुरक्षा पाहिजे ना। मी ऐकलं होतं की प्रत्येक आयटी कंपनीमध्ये असे काही सरकारने लोक बसवलीत की त्यांच्याकडे जाऊन आपण तक्रारी करू शकतो, आम्हाला हा त्रास आहे, जसं शाळा कॉलेज मुलींच्या तसं। मग इथे तसं नव्हतं का? त्याची सरकारने माहिती घेतली का की कोण होतं तिथे, की ह्या मुली त्यांना जर त्यांची HR जर ऐकत नसेल तर कुठंतरी त्यांना जागा पाहिजे होती ना तक्रार करायला। कशा त्या तक्रार करणार जर न्यायच मिळत नसेल तर? आणि आपण महिला मुलींना दोष देऊन मोकळे होऊन जातो। नका ना असं करू। त्यांची ही कुठेतरी मजबुरी असते, नोकरी सोडल्यानंतर घर कसं चालणार, आई बापांना कसं सांभाळणार, या सर्व गोष्टी असतात। प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही म्हणाल की मुली वाया गेल्या आहेत आणि असं आहे तसं आहे, त्या अशा आहेत त्या तशा आहेत, असं नसतं। कुठे कुठे काहीतरी मजबुरी असतात। पण हे फावतं कुणाला? या गप्प बसल्यामुळे ह्या नालायक अवलादींना हे सगळं फावतं। त्याच्यामुळं मी खरंच सांगते की याच्यावर सरकारने कडक कारवाई करायची, दोषींना कडक शिक्षा केली पाहिजे, कारण का त्यांनी आमच्या मुलींचं शोषण केलेलं आहे, त्यांना धर्मांतर करायसाठी मजबूर केलेलं आहे, त्यांचे वेगवेगळे घाणेरडे व्हिडिओ काढलेले आणि त्यांना ब्लॅकमेल केले। त्यामुळं मी आमचे देवाभाऊ यांना हात जोडून विनंती करते, देवाभाऊ न्याय द्या आणि खूप कडक कारवाई करा। गिरीश महाजन स्वतःच्या मध्ये मंत्री लक्ष घालत आहेत, गिरीश महाजनजी आपणही त्यांना न्याय द्या आणि कडक कारवाई करा।